आज माझ्या मम्मीने ना लस्सी बनवून दिली. त्यासाठीचं साहित्य बघा मी ठेवलेलं आहे. दही आहे पाव किलो, त्याच्यानंतर साखर आहे आणि 2 इलायची ठेवल्यात मी, मिक्सी आणि 1 चम्मच. आज आपण काय बनवणार आहे तर लस्सी. तर लस्सीसाठी काय लागतं साखर आणि इथं आपण काय घेतल्यात हे 2 इलायची. तर इलायची पावडर पण आपण इथे यूज करू शकतो. हो. आणि त्याच्यानंतर थंडगार आपण फ्रीज मधलं दही घेतलंय, 1 चम्मच घेतलाय. आणि हे बघ हे काय मिक्सी आणि 1 ग्लास घेतलाय. तर आता सर्वप्रथम आपण काय करूयात, त्याच्यामध्ये साखर घालून घेऊयात. आणि दह्याचं प्रमाण जसं आपल्याला जेवढं दही घेतलं ना तेवढा थोडा अर्ध्या प्रमाणात, म्हणजे आता इथं मी पाव किलो दही घेतलंय तर त्याच्यासाठी 2 चम्मच मोठे चम्मच भरून साखर टाकणार आहे. हो चालते ना? चालते. ठीक आहे, साखर ऍड करते मी. ओके. त्याच्यानंतर मिक्स ना व्यवस्थित असं आपल्याला जर याच्यामध्ये पाणी वगैरे थोडंसं घालायचं असेल किंवा बर्फ वगैरे टाकायचं असेल तर तो सुद्धा आपण इथं टाकू शकतो. तर मी इथं काय करणार आहे, थोडंसं पाणी घालणार आहे. बघू थोडं याच्यात आता आपण थोडंसं प्यायचं पाणी, थंडगार पाणी थोडंसं ॲड करणार आहे. म्हणजे कसं थोडंसं पंजाबकडले किंवा राजस्थानकडले लोक अशी लस्सी करून पितात. तिकडं जास्त ऊन पडतं ना ग, त्याच्यामुळे तिकडं आपण महाराष्ट्रात पण आपण लस्सी भरपूर म्हणजे जेवणात वगैरे वापर करतो तिचा. आता अशी ही आपली मस्त अशी जाडसर लस्सी तयार आहे. आपण इथे काय टाकायचं विसरलं सांग बरं? इलायची. मी आता इथे इलायची पावडर यूज करणार नाही, तर मी इलायचीच अशी टाकणार आहे. आता ती इलायची आपण हे करणार आहे, तर ही काय होणार शेवटी खाली जाते अशी. की त्यांना ज्यांना आवडते त्यांनी घ्यायची, ज्याला आवडत नाही त्यांनी नाही टाकायची. ओके. करू सर्व तुला? हो. मस्त झाली. त्याच्यात ना ज्याला जर असं बर्फ वगैरे आवडत असेल ना त्याने बर्फ टाकायचा. ठीक आहे. अशी ही आपली लस्सी तयार आहे की नाही? थंडगार अशी लस्सी. बाहेर ऊन किती आहे बघ ना सुतेजा, खूप ऊन आहे. आता 3 वाजले तरी पण एवढं ऊन आहे. आता अशी थंडगार असं पेय करून प्यायला पाहिजे असं आपण.